वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहराच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या होटगी येथील नियोजित आयटी पार्कला मंगळवार 9 डिसेंबर रोजी मुंबई येथील उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली असून येत्या 15 डिसेंबरच्या आत त्याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ जारी करणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे। सोलापुरात आयटी पार्क उभे करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी परिपूर्ण असा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता। आयटी पार्क करण्यासाठी सुमारे 40 कोटी रुपये खर्च येणार असून त्यासाठी होटगी येथील तलावाशेजारील जलसंपदा विभागाच्या 50 एकर जागेवर हा पार्क उभारला जाणार आहे। या आयटी पार्कमुळे सुमारे 40,000 अभियंत्यांना सोलापुरात नोकरीची संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आयटी पार्कसाठी एनटीपीसी कडून स्वस्तात केवळ 3 रुपयांपर्यंत वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे नियोजित आयटी पार्क आतापासूनच आयटी क्षेत्रासाठी खुणावत आहे। 1.5 वर्षात आयटी पार्कची इमारत पूर्ण होण्याची शक्यता असल्याने सोलापुरातील युवकांमध्ये आता मोठे आशादायी चित्र निर्माण झाले। विमानतळावरून उडणाऱ्या विमान सेवेच्या फनेलमध्ये प्रस्तावित आयटी पार्क इमारतीचा समावेश होत नाही। 60 मीटर उंचीपर्यंत बांधकाम करता येते। याबाबत होटगी रोडवरील विमानतळ प्रशासनाचा अभिप्राय घेण्यात आला आहे। तसेच होटगी येथील प्रस्तावित आयटी पार्क जागेच्या 50 एकरावर सुमारे 40 ते 45 हजार जण बसून काम करतील इतकी क्षमता असणार आहे। पुण्याच्या हिंजवडीपेक्षा कमी किमतीने स्वस्तात होटगी येथे जागा उपलब्ध होणार आहे। यामुळे आता आयटी पार्कचं सोलापूरकरांचं स्वप्नही लवकरच साकार होणार आहे। आयटी पार्कसाठी सुरुवातीला हिरज, कुंभारी, जुनी मिल, होटगी येथील जागेची पाहणी करण्यात आली होती। यात होटगी येथील जागा निश्चित करण्यात आली आहे। होटगी येथील जलसंपदा विभागाच्या मालकीची लॉजिस्टिक पार्कसाठी देण्यात आलेली 50 एकर जागा आता आयटी पार्कसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्द करण्यास मान्यता देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।